पहिला जिरं टाकलं. आता हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट हे टाकायचं. किती लसूण घेतलं तर मिरची? लसूण 4-5 पाकळ्या घ्यायच्या. जर सर्दी असेल तर जास्त घेतली तर चांगली जाईल. लसूण काही वाईट नाही, लसूण चांगली जाईल. आणि हे जरा असं परतायचं. तर पहिला हे पावभाजी नंतर स्वीट म्हणूनच माझं झालं. आता हे चांगलं परतायचं. लसूण जरा शिजली ना आता ही शिमला मिरची टाकायची. शिमला मिरची चांगली परतायची शिमला. आणि इथे पाणी नाही घालायचं. पाणी न घालता जरा वेळ झाकण म्हणून ठेवायची शिजत. बारीक दिसते झाकण मारून ठेवायची जरा वेळ. ती शिजली की नंतर टोमॅटोची पेस्ट घालायची. भाजी उकळून घ्यायची आधी की हे करायची? बाकीच्या भाज्या उकळून घ्यायच्या. शिमला मिरची फक्त याच्यातून घ्यायची. शिमला मिरची शिजायला टाइम नाही लागत. आणि ही टोमॅटोची जी प्युरी केली आहे त्याच्यात किती पाणी असं? बाकी काही नाही घातले. ते टोमॅटोज घातले. थोडंसं पाणी म्हणजे वाटायसाठी घातलं. आता नेक्स्ट आता थोड्या वेळानंतर भेटूया. एकदा जरा ढवळायचं आणि जरा असं चमच्याने तोडून बघायचं. जर लगेच तुटलं तर समजायचं शिजलंय, नाही तर नाही शिजायचं. जर चमच्याने तुटत असेल ना, नाही तुटत बघ, परत ठेवायचं. ते शिजलंय. आता ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आणि मसाले पण घालायचे आपल्याला. हळद, धना पावडर, नंतर पावभाजी मसाला, मी याच्यात थोडंसं पाणी हे पण घालायचं. आता थोडंसं गॅस मोठं करायचं आणि हे शिजायला पाहिजे म्हणून टोमॅटोने. आणि आपण मिरची घातलेली त्यामुळे मसाला लाल मसाला हवा तर घालायचा. थोडासा नाही तर नाही घातला तर चालेल. आणि चवीसाठी म्हणून थोडासा घालायचं. हे स्पायसी चांगलं असेल की हे? मला कसं हवं ते. काही काही जण स्पायसी खात नाही म्हणून. आणि तो पण जरा स्मॅश करून घ्यायचं. आपण भाज्या उकडून घेतो ना, जरा स्मॅश करायचं. तर आपण एक स्मॅश केल्यानंतर भेटूया. बाय. पण उकडलं तर ह्याच्यात घालायचं. ह्याच्यात पाणी घालून थोडंसं पातळ पाहिजे. नंतर ते थंड झाल्यावर कसं सुकतं एकदम.
हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यावर मीठ टाकायचं थोडंसं. व्हेजीस आपण स्वतःच्या मर्जीने घेऊ शकतो. आपल्याला अंदाजाने आपण घ्यायचं किती व्हायचं. आणि असं मीठ टाकलं तर ढवळायचं. ओके. थोडंसं वाटत असेल ना तर पुन्हा एकदा स्मॅशरने हे करायचं. कुठे कुठे कधी कधी राहतात भाज्या स्मॅशरच्या. म्हणजे ह्याच्यात अगर आपण ह्याच्यामध्ये पण मॅश केलं तरी तर चालतं. अच्छा. पण त्याच्यात कसं आपल्याला हवे तेवढं बारीक करता येतं. त्याच्यामध्ये अर्धी करून घेतलं तर आणि त्याच्यामध्ये होत नाही तेवढे बारीक. भेटल्यानंतर आपल्याकडे बटर तर नाही आहे म्हणून आपण हे तूप टाकायचं थोडंसं त्याच्यात. बटर नाही आहे म्हणून थोडंसं तूप टाकायचं. आणि वरती कोथिंबीर घातली की झाली. ओके. आईला टेस्ट करायची. So we are tasting. बरोबर. बरोबर. मस्त झालंय. तुम्ही पण ट्राय करा नेक्स्ट टाइम शिमला मिरची. आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपली दुसरी रेसिपी तयार होते, लेक्सी. याच्यामध्ये तूप घालायचं. गॅस बारीक करायचा आणि तूप घालायचं. नंतर गाजर घालायचं. माझी स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे दूध होतं. दूध आपण गरम करून घ्यायचं आधीच की गरम करून घ्यायचं. आता गरम नाही करून घेतलं तर तुम्हाला कसं समजणार चांगलं आहे खराब आहे. खराब असलं तर तुमचा गाजरचा हलवा पण खराब होणार. त्याच्यासाठी गरम करून घ्यायचं. वरतून पण तूप आपला ऑप्शनल आहे. वरतून तूप टाकायचं. किती टाकायचं ते आपल्यावर आहे. मी याच्यावर होतं तेवढं सगळं काढून घेतलं. आता हे जरा ना जरा ढवळायचं. चांगलं असं परतून घ्यायचं. आणि परतून झाल्यानंतर दूध टाकायचं. टाकलं की त्याच्यानंतर वेलची, साखर. तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने साखर टाकायची. हे चांगलं ढवळायचं. अगर बायचान्स दूध जास्त आलं असेल तर ते काय नाही नंतर आटून जातं ते.
शिजतं ना तेव्हा आणणार ते दूध. त्याचं झाकण ठेवायचं. हे आता जरा शिजू द्यायचं. दूध पूर्ण आटेपर्यंत शिजेल. ओके. हे आटत आलंय. थोडं अजून आटलं ना पुन्हा की नंतर त्यात वेलची टाकायची, बंद करायचं. तुम्हाला हवं तर त्याच्यात काजू पण घालू शकता. पण आता आमची जेवायची वेळ झाली आहे म्हणून आम्ही हे करत नाही. पण तुम्हाला हवा तर तुम्ही करू शकता. डबल आटलंय हे आता पूर्ण. याच्यात वेलची पावडर घालायची. तुम्हाला हवे तर काजू पण घालू शकता तुपात फ्राय करून, किंवा ह्याच्यात आधी तुपात फ्राय करतो ना तेव्हा पण घालून ठेवू शकतो. आणि नंतर हे झालं ना पूर्ण 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 आटायला जायचं आहे. पाणी ठेवायचं नाही जरा पण. हे गाजराचं पाणी सुटतं असं नाही म्हणजे. गाजराचं म्हणजे दूध पण टाकलंय ना आपण त्याच्यात. तुम्ही गरम पण खाऊ शकता. पाहिजे तुम्ही हे ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं तर थंड पण खाऊ शकता. आता हे झालंय पूर्ण. गॅस आपण म्हणजे ह्याच्यावर मीडियम काय नाही गेलं, फास्टवरच आहे गॅस आहे ना. आता हे झालं पूर्ण की उतरायचं खाली की झालं. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. तर आता लाईक शेअर सबस्क्राईब करता आहात तर तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर आणि कमेंट करा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बघत राहा. मी जे अशीच व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला कमेंट्स करून सांगा की कसे आहेत. आम्ही अजून असे टाकत राहू. इथं बघ आणि बोल जरा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स करा आणि आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा. बाय. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.